नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एम.एच नॉलेज या चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न असेल, रोमन स्पेस टेलिस्कोप कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने विकसित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी, अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिका म्हणजेच नासा या संस्थेने रोमन स्पेस टेलिस्कोप हे विकसित केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. रोमन स्पेस टेलिस्कोप म्हणजेच नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप अमेरिकेच्या नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या अंतराळ संस्थेने हे विकसित केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची संस्था कुठली असेल तर याची संस्था आहे नासा म्हणजेच USA. याची प्रक्षेपण तारीख असेल सप्टेंबर 2026 अंदाजित असेल. आणि या उद्देश काय असेल विद्यार्थी मित्रांनो, डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि बाह्यग्रहांचा प्लांटेशन अभ्यास करणे. याचं वैशिष्ट्य काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर या टेलिस्कोपची दृष्टिक्षमता फील्ड ऑफ व्यू हंबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा 100 पटीने मोठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 2. 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, आशुतोष गोवारीकर. तर विद्यार्थी मित्रांनो, आशुतोष गोवारीकर यांना 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे महोत्सवाचे संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 3. जागतिक दमा दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक दमा दिवस हा दरवर्षी मे महिन्यातील पहिला मंगळवार या रोजी साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी 5 मे रोजी जगभरात जागतिक दमा दिवस हा साजरा करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 4. जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी, 157. 157 हा जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशक 2026 मध्ये भारताचा 157वा नंबर असे क्रमांक असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. भारताचा क्रमांक हा 157 असेल, म्हणजे 180 देशामध्ये 157वा नंबर असेल. याची स्थिती काय असेल विद्यार्थी मित्रांनो, 2025 मध्ये 151वा नंबर होता. तर त्याच्या तुलनेत 6 स्थानांनी घसरण झाली आहे. याची श्रेणी काय असेल, अत्यंत गंभीर म्हणजे व्हेरी सिरियस याची श्रेणी असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 5. भारताची 100व्या क्रमांकाची वंदे भारत ट्रेन कोणी बनवली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, मॉडर्न कोच फॅक्टरी म्हणजेच रायबरेली येथे आहे. भारताची 100वी वंदे भारत ट्रेन ही मॉडर्न कोच फॅक्टरी याने बनवली आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न क्रमांक 6. भारतीय लष्करी सराव प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीसाठी आयोजन कोणत्या राज्यात होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर डी, मेघालय. भारतीय लष्करी सराव प्रगतीच्या पहिल्या आवृत्तीसाठी आयोजन हे मेघालय या राज्यात होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. हा सराव मेघालयातील उमराई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड FTN येथे 18 मे ते 31 मे 2026 या कालावधीत पार पडणार आहे. प्रगतीचे पूर्ण स्वरूप म्हणजेच पार्टनरशिप ऑफ रिजनल आर्मीज ऑफ ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन टर्म्स इन द इंडियन ओशन रिजन हे याचं पूर्ण स्वरूप असेल. यामध्ये भारतासह 11 मित्र देशांची लष्करी शिष्टमंडळे सहभागी होतील. सहभागी राष्ट्रे कोणती असतील विद्यार्थी मित्रांनो? लाओस, म्यानमार, सेशेल्स, श्रीलंका, फिलिपिन्स, नेपाळ, मालदीव, मलेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया आणि भूतान हे सहभागी राष्ट्रे असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा मुख्य उद्देश काय असेल विद्यार्थी मित्रांनो? प्रादेशिक लष्करामध्ये संरक्षण सहकार्य वाढवणे, परस्पर कार्यक्षमता सुधारणे आणि लष्करी संबंध मजबूत करणे. पुढील प्रश्न क्रमांक 7. कोणत्या भारतीय माजी राज्यसभा खासदाराला ब्रिटनचा ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल
पर्याय नंबर बी जोगिनी पल्ली संतोष कुमार यांना ग्लोबल ग्रीन आयकॉन अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8 पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2026च्या सुधारित नियमानुसार देण्यात येणारे वेतन किती आहे? याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी 9,000. तर विद्यार्थी मित्रांनो, या नियमानुसार 9,000 हे वेतन देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 9. भारतातील कोणत्या राज्यात वटवाघळाच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 10. 2025मध्ये जगातील शीर्ष 25 मिथेन महाप्रदूषकांपैकी मध्ये भारतातील कोणत्या कचराभूमीचा समावेश करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच कंजूरमर्ग लँडफिल महाराष्ट्र, जवाहरनगर लँडफिल तेलंगणा या दोन्हीचा समावेश असेल.